भारतात एखादं 100 रुपयाचं प्रॉडक्ट असेल तर ते अब्रॉड कितीला आपण विकू शकतो? आता उदाहरणं द्यायची झाली तर दुर्वा माहिती आहे, आपण गणपती बाप्पाला वाहतो त्या दुर्वा आपल्याला वेळेला फुकट मिळतात. आत्ता जाऊन तुम्ही अमेझॉन जर्मनीच्या वेबसाईटवरती जा आणि तिकडे जाऊन कॅट ग्रास सर्च करा, तुम्हाला दिसेल एक छोटीशी कुंडी, त्याच्यामध्ये 20 एक दुर्वा 1800 रुपयाला विकला जातात. आपल्याकडे साऊथ साईडला बांबूचे ग्लासेस मिळतात, ते रस्त्यावरती जर बघायला गेलं तर तुम्हाला ते 100-125 रुपयाला मिळतील. युकेच्या अमेझॉनवरती ते सेल होताना 2000-2500 होत आहेत. सुरतमधनं जे महिलांचे दुपट्टे मिळतात, ते महिलांचे दुपट्टे सुरतला 200-250 रुपयाला मिळतात, ते अमेझॉनवरती US मध्ये 2500-3000 मिळतात. सो असं प्रत्येक प्रोडक्टचं आहे. म्हणजे हा वाज जो आहे, हा वाज तुम्ही जर अशा ठिकाणी विकायला गेला जिकडे स्लम एरिया आहे तर कदाचित 100 रुपयाला जाईल. पण हेच जर तुम्ही दुबईच्या एम्पोरियम मध्ये विकायला गेला तर हाच सेम वाज 5000ला विकला जाऊ शकतो. सो असे तुमचं प्रोडक्टचं पोझिशनिंग कुठे आहे, कसं आहे, त्याच्यावरती त्याची प्राइसिंग ठरते. विकायला गेलं तर लोक दगड पण विकतात. पेट्रॉक जर तुम्ही ऐकलं असेल तर दगड पण विकतात लोक 1800, 2,000 रुपयाला. सो त्याला काही लिमिट नाही. अल्टिमेटली तुम्ही कुठे विकताय, तुमच्या प्रोडक्टची पोझिशनिंग कुठे करताय, ह्याच्यावरती त्या प्रोडक्टची कॉस्ट ठरते.